नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपल्या अशा नव्या आणि अशा कोऱ्या करकरीत चॅनलमध्ये ज्याचं नाव पैसा मार्ग असे आहे. तर आपण आज कंपाऊंडिंग इफेक्ट याबद्दल बोलणार आहेत. पण त्याआधी जर का सांगायचे म्हणले, तर ते असे की आपण जास्त करून आपला वर्ग जो आहे, तो एका सामान्य माणूस, एक कॉमन मॅन मध्ये आपण मोडतो. पण आपला जॉब असेल, आपला कुठल्याही प्रकारचा छोटा-मोठा व्यापार असेल, तर त्यामुळे आपल्याला फायनान्समध्ये जास्त फोकस नाही, स्टडी करता येत नाही. आणि त्यामुळे आपण जो स्टडी करतोय अशा कंपनीज त्यामध्ये आपण त्यांना आपले पैसे देतो. तर त्यांना आपण पैसे गुंतवायला लावतो. तर मित्रांनो, जर का आपण थोडासा वेळ यामध्ये लावला आणि खूप सोपं आहे मित्रांनो. काही याच्यामध्ये कॅल्क्युलेशन किंवा जास्त अवघड असा प्रकार नाहीये. सगळं रेडीमेड आहे. फक्त आपल्याला आकडे टाकायचे आणि चेक करायचे, की कसे कंपाउंडिंग इफेक्ट जो आहे, तो मॅटर करतो. तर आपण यामध्ये बरेचसे एक्झाम्पल्स बघणार आहोत, की कसा 1% कसा कंपाउंड होतो. कारण आपल्याला वाटतं, की कंपाउंडिंग इफेक्ट आपण फक्त सुरुवातीलाच बघतो, की अरे 1 वर्षामध्ये एवढेच रिटर्न, 2 वर्षात एवढेच रिटर्न, ह्याच्यातून काय, ह्याच्यात बँकेसारखंच तर आहे. पण जेवढा जेवढा जास्त काळ जाईल, तेवढा जास्त याचा फायदा आपल्याला समोर दिसायला लागतो. 1% हे केवढा मोठा बदल घडवून आणतात, हे आपण आज यामध्ये बघणार आहेत. तर ह्या चॅनलवरती आपण असेच फायनान्स, स्टॉक मार्केट रिलेटेड, बिझनेस रिलेटेड अशा गोष्टी आपण इथे अपलोड करणार आहेत. म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा इथे. आता 2 गोष्टी असतात मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये. जर का आपल्याला चांगले रिटर्न्स जर का आपल्याला त्यातून बनवायचे असतील, तर एकतर मोठं कॅपिटल पाहिजे, जास्त गुंतवणूक पाहिजे. मोठी गुंतवणूक कराल तर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिटर्न आपण गेन करू शकतो. पण मी जसं म्हणलं, की जास्तीत जास्त वर्ग हा कॉमन मॅनचा आहे, हा सामान्य माणसाचा आहे. तर आपण एवढं मोठं कॅपिटल एका रात्रीत उभं तर करू शकत नाही. पण आपण जे प्रॅक्टिकल आहे, त्या बेसिसवर आपण तेच रिझल्ट आपण कसे अचीव्ह करू शकतो, की त्यांच्या अगेन्स्ट जे लोकं एका रात्रीत तेवढे पैसे, तेवढं कॅपिटल उभं करू शकतात, त्यांच्या इतकेच रिझल्ट आपण एका डिसिप्लिनने कसे अचीव्ह करू शकतो. तर मित्रांनो, जास्त पैसे असतील तर कमी काळात तुम्ही तेवढे रिटर्न्स गेन करू शकता. पण जर का कमी असतील पैसे, तर जास्त रिटर्न्स आपल्याला गेन करण्यासाठी जास्त टाईम द्यावा लागतो. टाईम इज मनी. तुम्ही जेवढं जास्त त्यामध्ये वेळ द्याल, तेवढं जास्त इफेक्ट. आणि एक पॉइंट असा येईल, की ज्यांनी वन टाईम इन्व्हेस्ट केलेले आहेत, कदाचित तेवढे आणि तेवढ्यापेक्षा जास्तच हे तुमचे रिटर्न्स त्यातून येऊ शकतात. आणि खूप मिनिमल, आपण असंही नाही की खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिटर्न काढण्याच्या बाता करणार आहेत. नाही, खूप एकदम प्रॅक्टिकल जे आपण ऐकत आलोय, जे आपण बघतोय आणि जे सत्य आहे, त्यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहे. तर आता आपण थोडंसं कॅल्क्युलेशन बघूया. ठीक आहे. तर आता समजा आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी आहे. आता आपण पहिल्या बाजूला बघूया, की इनिशियल इन्व्हेस्टमेंट ₹1,00,000 आहे. आपण ₹1,00,000 आत्ता इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता सगळ्यात आधी तर आपण बघणार की कंपाउंडिंग कसं मॅजिक करतं. आपल्याला तो फरक लगेच दिसण्यासाठी आपण अमाउंट थोडीशी जास्त घेऊया. 5,00,000 घेऊया. आता 10 वर्षासाठी. हे बघा, हे कॅल्क्युलेटर जे आहे, ती कॅल्क्युलेटर साइट ह्यावर कसं आहे, की तुम्ही इथे अमाउंट टाकू शकता. इथे इंटरेस्ट रेट टाकू शकता. हा इंटरेस्ट रेट म्हणजे व्याज आहे वर्षाला जो कंपाऊंड होणार आहे. इथं बघा, इथं क्लिक केल्यावर इयरली, क्वार्टरली, मंथली, वीकली, डेली हे सगळे आहेत. तर आपल्याला इयरली सिलेक्ट करायचे, कारण स्टॉक मार्केटमध्ये इयरली कंपाऊंड होतात पैसे. आता इयरली इथे तुम्हाला किती इयर्स टाकायचे, म्हणजे 10 वर्षासाठी कंपाऊंड करायचे, 12, 15 व्हॉटएव्हर. तर इथे तुम्ही टाकायचे. डिपॉझिट सध्या आपण नन ठेवूया. आणि कंपाऊंड इंटरव्हल इथं बघा, इथं भरपूर ऑप्शन्स आहेत. डेली, सेमी, वीकली, बाय मंथली, क्वार्टरली. आता समजा आपण फॉर उदाहरण समजून घेऊया. समजा आपल्याला कन्फ्यूज होतं, की इयरली म्हणजे 1 इयर आणि त्याच ठिकाणी दुसरं इथे मंथली लिहिलंय बघा, 12 स्लॅश इयर. ह्याचा अर्थ काय आहे, की समजा 12% इंटरेस्ट आपल्याला मिळतोय. म्हणजे समजा इथे इंटरेस्ट रेट जो आहे, तो समजा आपल्याला 12 मिळतोय. आता मंथली समजा क्लिक केलं ना, तर 12 महिन्याला 1% दर महिन्याला मिळणार. तर तो मंथ टू मंथ कंपाऊंड होणार आहे. आणि इयर म्हणलं तर पूर्ण 12% एका वर्षाने डायरेक्ट कंपाऊंड होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ह्याच्यात फरक आहे. त्यामुळं मंथली कंपाऊंड जेव्हा होतात, तेव्हा पैसे तुम्हाला जा हे 100% गॅरंटी की ते तुम्हाला जास्तच मिळणार. ते तुम्हाला कारण मंथली कंपाऊंड होतंय. म्हणजे भले 12% वार्षिक 12% आहे. पण मंथली 1% कंपाऊंड होणे आणि वर्षाला 12% डायरेक्ट कंपाऊंड होणे, यामध्ये फरक आहे. तर मंथली कंपाऊंडिंगमध्ये तुम्हाला जास्त त्यामध्ये नफा होतो. तर एक छोटंसं उदाहरण आपण याच्यावर बघूया, की समजा आपण 12% घेऊया.
12% आहे, इयरली केले आणि 10 वर्षासाठी केलेलं आहे. तर आता इथे बघा मंथली कंपाऊंड होईल. आता इथे किती आली? 16.5 राउंड आली बरोबर 10 वर्षामध्ये. आता हेच आपण इयरली करू 16.5च्या कमीच येणार. हे बघा 1552 बरोबर जवळपास 1,00,000चा फरक. त्यामुळे इथे आपल्याला इयरली करायचं कारण स्टॉक मार्केटमध्ये इयरली असतं. ठीक आहे. तर आता इथं आपण बघूया की 15% समजा आपण 5,00,000 रुपये इनिशियल इन्व्हेस्टमेंट केली. 15% त्याच्यावरती आपल्याला ॲन्युअल जे आहे रिटर्न्स मिळाले आणि ते कंपाऊंड होत आहेत 10 वर्षासाठी. दर वर्षाला ते कंपाऊंड होणार आहेत आणि असं 10 वर्ष. तर बघूया कॅल्क्युलेशन करून. तर बघा कॅल्क्युलेशन किती झाले? 20 म्हणजे तुमच्या 5,00,000चे 20,00,000 म्हणजे जवळपास 4 पट 4 पट तुम्हाला यामध्ये रिटर्न्स मिळाले. पण आता बघा इथे फक्त आपण एकच वर्ष वाढवू. 10 वर्ष आहे, एकच वर्ष वाढवूया. टाईम कसा प्ले करतो बघा. आता पण 20 आहे. बघा डायरेक्ट 23 एकाच वर्षात डायरेक्ट 3,00,000 रुपये वाढले. आता इथे आपण 12 वर्ष करूया. एक वर्ष. आता एका वर्षात 3 वाढले होते. आता बघा पावणे 4. आता पुन्हा 1 वर्ष वाढवूया. बघा 30. 30, 76 पावणे 5 म्हणजे खूप जेवढा जास्त तुम्ही टाइम द्याल, तेवढा जास्त ह्यामध्ये रिटर्न्स तुम्हाला मिळणार. जसं की बघा आता हे बघा डायरेक्ट 40 म्हणजे आपण काय केलं 2 वर्ष वाढवली. 15 वर्ष केलं. डायरेक्ट 40 म्हणजे एकदा फक्त 5,00,000 इन्व्हेस्ट जर का केले आपण अशा स्टॉक्समध्ये वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये ज्यांनी आपल्याला वार्षिक 15% रिटर्न दिलेले. स्टॉक मार्केट म्हणजे अशी जागा नाहीये की जिथे तुम्ही दिवसाला दुप्पट-तिप्पट जे आपण बघतो ऑप्शन ट्रेडिंग आणि महिन्याला 10% महिन्याला 20% काही-काही तर कॉल्स असे पण येतात की जिथे आपल्याला दिवसाला 5% आणि 10% काढा. दिवसाला 10% 20 दिवस जरी मार्केट चालू असेल, ह्याचा अर्थ तुम्ही 200% काढले. महिन्याला 3 पट. महिन्याला 3 पट दुसऱ्या महिन्याला 9 पट झाले. तिसऱ्या महिन्याला 27 पट. मग ते कोर्सेस कशाला विकतात? कॉल्स कशाला देतात? कॉमन सेन्स आहे. तर इथे टक्क्यामध्ये आपल्याला बघायचं तेही वार्षिक. आता 15% जे आहे, जर का आपण आपल्या निफ्टीचे रिटर्न्स बघितले ना, जर का आपण कॅल्क्युलेट केले, तर ते जवळपास 12%, 13% हे मागच्या 10-20 वर्षाचे रिटर्न्स आहेत. म्हणजे हे काय आपण खूप वेगळं नाही केलेलं आहे. खूप जगावेगळं नाही केलं. हेच चालू आहे. पण आपल्याला कसं मूर्खात काढण्यात येतं, की जास्त लालच देण्यात येते. पण खरं जर का बघायला गेलं, तर हे आपल्याला रिटर्न्स स्टॉक मार्केटमधून मिळू शकतात. तुम्ही म्युच्युअल फंड घ्या. तुम्हाला समजा स्वतःला गुंतवायचं नसेल, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता. त्यांच्यातून तुम्हाला हे रिटर्न्स मिळू शकतील. फक्त एक लक्षात ठेवा मित्रांनो, इथं जास्त वर्ष आपल्याला द्यायचे आहेत. जर का आपलं कॅपिटल कमी असेल, तर इथे आपल्याला वर्ष जास्त द्यायचे आहेत. आता दुसऱ्या बाजूला, आता हे झालं एक. दुसरं, इथे इनिशियल इन्व्हेस्टमेंट 5 आहे. पण समजा बरेचसे लोक असे असतील, इनिशियल इन्व्हेस्टमेंट एवढे नाहीत करू शकत. ठीक आहे, हरकत नाही. पण दर महिन्याला तरी आपण गुंतवू शकतो. हे बघा मित्रांनो, डिसिप्लिन डिसिप्लिन आणि जर का त्यासोबत आपण टाइम दिला, डिसिप्लिन पण दिला आणि त्यासोबत आपण टाइम पण दिला, तर आणि आपलं जर का थोडाफार स्टडी जास्त नाही, थोडाफार स्टडी एक एक असतं ना की स्टडी की रिसर्च केली आपण थोडाफार स्टॉकची रिसर्च केली. त्यामध्ये दर 6 महिन्याला आपण आपला पोर्टफोलिओचा रिव्ह्यू केला. कंपनी चांगल्या कंपनीमध्ये, नामवंत कंपनीजमध्ये गुंतवलं. तो असं व्यवस्थित जर का मॅनेज केलं, तर हे 15% जास्त सुद्धा होऊ शकतात. आता ते कसे तर आपण बघूया, थोडी-थोडी चर्चा करूया हळू आता इथं समजा आपण केले की ₹1,00,000 म्हणजे काय? तर इनिशियल इन्व्हेस्टमेंट ही जी आपण पहिल्यांदा गुंतवणार आहे, ते समजा आपण केले ₹1,00,000. इंटरेस्ट आपण केलाय 15% ठेवलाय. ठीक आहे. वर्ष आपण ठेवलेत 15च वर्ष. पण इथे समजा आपण दर महिन्याला ही एकदा तर गुंतवणूक केली. पण आपण समजा दर महिन्याला गुंतवत असू ₹5,000. ठीक आहे. तर आपण आता बिना गुंतवणुकीचे किती होतात आणि विथ गुंतवणूक किती होतात ते आपण दोन्ही कॅल्क्युलेट करू. बघा बिना गुंतवणुकीचे म्हणजे बिना डिपॉझिटचे 1,00,000चे 15% मानाने 15 वर्षासाठी होतात. 8,13,000. आता इथे आपण डिपॉझिट करूया. डिपॉझिट दर महिन्याला 5,000 करूया. मंथली 5,000 करूया. आता इयरली कंपाऊंड होणार आहे. कॅल्क्युलेट. बघा मित्रांनो, जिथं 8 लाख होते तिथं डायरेक्ट 38 लाख रुपये झाले. कळालं काय केलंय? जसं की नन वर क्लिक करूया, कॅल्क्युलेट करूया. 1,00,000चे किती झाले? 8.25. पण तेच जर का आपण मंथली डिपॉझिट केले,
मंथली फक्त 5,000 डिपॉझिट केलेत. आता किती झाले बघा, कॅल्क्युलेट. 3864. आता याचा अर्थ असा की आपल्याला 30 लाख रुपये एक्स्ट्रा का? कारण आपण दर महिन्याला 5-5 हजार रुपये, हे तर शक्य आहे. आपण अशा प्रकारे प्लॅन करू शकतो. बरोबर. आता दर वर्षाला आपले उत्पन्न काय, बरेचसे लोक जॉब स्विच करतात, बरेचसे लोक जिथे आहेत तिथे पण त्यांची वेतन वाढ होते. तर समजा आपण आपल्या गुंतवणुकीमध्ये पण वाढ केली तर, म्हणजे 1 लाख रुपये तसेच ठेवायचे, पण जे 5,000 रुपये आहेत, जे आपण दर महिन्याला गुंतवणूक करणार आहे, ते पण पहिल्या वर्षाला तसेच करायचे. पण त्याच्यामध्ये जशी आपली पगारवाढ होते तशी गुंतवणुकीत वाढ केली तर, समजा 10% वाढ केली, म्हणजेच आता वर्षभर आपण 5-5 हजार रुपये गुंतवतोय, पण पुढच्या वर्षापासून 5,500 गुंतवायला लागलो. ठीक आहे. हळूहळू हळूहळू ग्रो, हेच एक सूत्र आहे मित्रांनो. आता इथं कॅल्क्युलेट करूया आपण. आता 38 होते बघा, डायरेक्ट 58, जवळपास 59च झालेत ते. म्हणजे फक्त 10% आपण ऍड करतोय, हळूहळू वर जातोय. हे काय जादूने नाही आलेत, आपण काळ तेवढाच देतोय, पण व्यवस्थित प्लॅन करून देतोय. आपल्याला काही एकदमच 5 पाहिजे आणि एकदमच 10 पाहिजे असं पण नाही. आपल्याला वेळ जास्त द्यायचा आहे. आता इथे समजा 15 आहे, पण समजा ह्याचे समजा आता आपल्याला 16 करायचे असतील. आता तुम्ही म्हणाल की 16 हे काय आपल्या हातात आहे का? हे तर मार्केटच्या हातात आहे की 15 द्यायचे, 16 द्यायचे का 12 द्यायचे. एकदम बरोबर. पण मार्केटमध्ये, मार्केट जर का वर जाते तर मार्केट खाली पण तर पडते. बरोबर. मग काय एव्हरेज आउट करायचं नाहीये. म्हणजे कसं, दर महिन्याला समजा तुम्ही एखादं वेगळं बँक अकाउंट काढून ठेवलं, त्याच्यामध्ये तुम्ही हे जे 5,000 तुम्ही जे डायरेक्ट स्टॉक मध्ये टाकणार आहेत, ते काय दर महिन्याला ह्याच तारखेला तुम्ही, कारण तुम्ही स्वतः हँडल करता, तर ह्या महिन्याला ह्याच तारखेला टाकलेच पाहिजे असं काही नाहीये. पण डिसिप्लिन मात्र तुम्ही 5,000 तुमच्या पगारीतून किंवा जे काही तुमचं इन्कम असेल त्यातून तुम्ही 5,000 रुपये काढले आणि ते एका बँक अकाउंट मध्ये ठेवले. मग आता त्याचा फायदा काय? त्याचा फायदा असा की समजा तुम्ही हे 8 महिने कंटिन्यू केले. समजा तुम्ही हे 8 महिने कंटिन्यू केले तर किती झाले? 40,000 रुपये तुमच्या बँकेत साठले. समजा मार्केट पडलं त्यावेळी, तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसली, तर तुम्ही तिथं अॅक्युम्युलेट करू शकता. म्हणजे जे स्टॉक्स समजा आपल्याला 20%, 25% खाली डाऊन मध्ये मिळतात, आपल्याला डाऊन मध्ये जर का गुंतवता आलं, चांगली कंपनी डाऊन मध्ये आली, त्यामध्ये गुंतवलं, आता तो स्टॉक वरती गेल्यावर रिटर्न्स तर तुम्हाला जास्तच मिळणार. अशा प्रकारे तुम्ही इंटरेस्ट रेट जो तुम्हाला इथे मिळणार आहे, तो तुम्ही हळूहळू एक स्मार्टनेस वापरून तुम्ही हा इंटरेस्ट रेट पण तुम्ही एज त्यावर डेव्हलप करू शकता. म्हणजे तुम्ही थोडंसं इतर लोकांपेक्षा जास्त रिटर्न्स गेन करायचे असतील, तर तुम्ही इथे अशा प्रकारे खेळू शकता. ते म्हणजे 1% फक्त वाढला. आता बघा मित्रांनो, जसं की आपण 10% वाढवले दर महिन्याला 5,000, आणि आपण वेगळे ठेवताना राईट अपॉर्च्युनिटीला चांगल्या कंपन्यांमध्ये बॉटमला घेतोय, म्हणजे खाली पडल्यावर घेतोय. 2 प्रकार असतात. एक म्हणजे एव्हरेजिंग आउट, म्हणजे स्टॉक खाली खाली पडतो तेव्हा बाय करणे, त्याला म्हणतात एव्हरेजिंग. आणि जेव्हा स्टॉक वर जातो आणि मग खाली पडतो, मग त्या बॉटमला विकत घेणे. बॉटम कुणाला काय माहित नाही, पण जर का 10%, 15% डिस्काउंटवर मिळत असेल, आपण कसं एखादा मोबाईल फोन किंवा कुठलेही आपले इक्विपमेंट्स असतात ते डिस्काउंटला मिळाले की आपण घेतो. तसंच जर का आपण स्टॉकला पण केलं, की एखादा स्टॉक चांगला आहे, आपल्याला माहिती आहे तो खाली पडला, बॉटम काही माहित नाही, पण 10-15% खाली पडला, तिथे तुम्ही गुंतवले. आता तो जे रिटर्न देईल ना पुढे, तो ज्यांनी टॉपला बाय केलाय ना, त्यापेक्षा त्यापेक्षा जास्त तुम्हाला रिटर्न मिळेल. आता इथे आपण 16%, 1% फक्त वाढवलाय मित्रांनो. बघा आता इथं जे आपले रिटर्न्स 58-92 होते, ते बघूया किती होतात. 1% फक्त वाढलाय. बघा मित्रांनो, डायरेक्ट 5 लाख, म्हणजे 1% इथं फक्त वाढला आणि तुमचे तेवढ्याच कालावधीत 5 लाख रुपये वाढले इथे. आता इथं समजा काही काही लोक असतील की ज्यांच्याकडं 2 लाख रुपये इनिशियल इन्व्हेस्टमेंट असेल. आता इथे आपण 16% धरूया. ठीक आहे. 15 वर्षासाठी 5,000 डिपॉझिट आणि 10% अॅन्युअल इन्क्रीज. बघूया आता काय होतं. बघा मित्रांनो, 73. म्हणजे फक्त इथे, आता इथे जर का 1 वर्ष वाढवलं, एकच वर्ष, आता बघा जादू. ऐका मित्रांनो, 87. आता इथे तुम्ही थोडीफार अमाउंट वर खाली करू शकता तुमच्या सोयीनुसार. तुमच्या सोयीनुसार तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेशन केले, तुम्ही थोडीशी एज ग्रॅब केली. एज म्हणजे एक थोडंसं असं स्किल तुम्ही डेव्हलप केलं. त्यात स्किल म्हणजे काय, तुम्हाला चांगल्या कंपन्या ज्या आहेत त्या मार्केटमध्ये ऑलरेडी आहेत. टॉपच्या कंपनीज बघा. प्रत्येक क्षेत्रातल्या टॉपच्या कंपनीज जरी तुम्ही बघितले, ज्यांचे रिटर्न्स हे 10-10 वर्षात, 20-20 वर्षामध्ये 16-16, 17-17% आहेत.
त्याला CAGR म्हणतात, कंपाऊंडिंग अॅन्युअल ग्रोथ रिटर्न्स. तर तशा कंपनीज आहेत. तर तशा कंपनीज किंवा तुम्ही मिड कॅप जर का निवडले किंवा तुम्ही म्युच्युअल फंड जे तुम्हाला मागच्या काही वर्षामध्ये चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. पण जेव्हा जेव्हा कंपनीज खाली पडलेल्या असतील, बॉटमला असतील, म्हणजे कसं आपण पुन्हा एकदा समजून घेऊया. समजा एक स्टॉक आहे, तो खाली जातोय, वर येतोय, खाली जातोय, वर येतोय, खाली जातोय, वर येतोय, खाली जातोय. आता इथे जर का तुम्ही बाय करत असाल, ह्याला म्हणतात एव्हरेजिंग. पण दुसऱ्या बाजूला जर का एखादा स्टॉक आहे हा वर जातोय, खाली गेला, वर गेला, खाली गेला, वर गेला, खाली गेला. आता इथे जे तुम्ही बाय करता ना, कारण तुम्हाला माहिती आहे कंपनी चांगली वर जाते. इथे जे तुम्ही बाय करतात त्याला म्हणतात अॅक्युम्युलेशन. तर आपल्याला हे करायचंय, अॅक्युम्युलेट करायचंय. जेव्हा चांगला स्टॉक खाली पडतो, थोडीशी क्वांटिटी घेतली. वर गेला, खाली गेला, थोडीशी क्वांटिटी घेतली. इथं जो बाय करेल आणि इथं जो रिटर्न्स त्याला ग्रॅब होतील. आता हे समजा आपण म्हणू की 10%. पण तुम्ही इथं बाय केलेलं असतं. आता ऍट द एंड बॉटम नाही, पण समजा हा स्टॉक इथून अजून खाली गेला. तर तुम्ही इथं बाय केलेले, इथून जरी वर गेलं, तुम्हाला 15%, 5% जरी जास्त मिळाले, तरी ते इतरांच्या कंपॅरेटिव्हली हे ते जास्तच आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. तर इथे आपण कॅल्क्युलेट करूया. 87 झाले. आता समजा इथे आपण 6,000 रुपये समजा वाढवलं, किंवा तुम्ही म्हणत असाल की 10% चालेल, ठीक आहे 10%. 1 वर्ष वाढवला किंवा वर्ष तेवढेच ठेवू. तुम्हाला समजा एखादा बूम आलाच मार्केटमध्ये, कारण 10 वर्षाचा आहे. पुढच्या 10-15 वर्षाचा आपण हे करतोय, तर चान्सेस आर हायर की बूम येणारच. मध्ये कधी ना कधीतरी बूम येतोच. आपण जर का मागची हिस्ट्री बघितलेली, तर 6-7 वर्षानंतर एकदा तरी मार्केट बूम झालेलंच आहे. आता तुम्ही कॅल्क्युलेट केलं बघा मित्रांनो, आता जवळपास 1 CR झाले. पण ह्यामध्ये हे खरं तर रिटर्न्स हे फक्त 1 CR नाहीत. ऍक्च्युअल रिटर्न हे ह्यापेक्षा खूप जास्त असणार आहे. ह्याच्या दीडपट, दुप्पट सुद्धा असू शकतात. का? कारण स्टॉक मार्केटमध्ये डिव्हिडंड सुद्धा मिळतो. बरोबर? तर डिव्हिडंडचे पैसे पण तुम्हाला ह्याच्यामध्ये ऍड करू शकता तुम्ही. जे काही पर्सेंट मिळतात 1-2%. ठीक आहे. कधी-कधी बरेचसे स्टॉक असे असतात की जे आपल्याला स्प्लिट पण देतात. ठीक आहे. आता स्प्लिटचा आणि रिटर्न्सचा संबंध असा आहे की जेव्हा स्टॉक स्प्लिट होतो तेव्हा तो स्वस्तात होतो आणि त्यामध्ये बायर्स जास्त येतात. जास्त बायर्स आले की डिमांड वाढते, डिमांड वाढली की प्राइस वाढते. म्हणजे ₹100 स्टॉक ज्या स्पीडने 200चा होणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने तोच स्टॉक 50चा 100 होऊ शकतो. कारण बायर्स जास्त आहेत, किंमत खाली आली तर जास्त बायर्स आहेत. जास्त लोक अफोर्ड करू शकतात. म्हणून स्प्लिटचा पण फायदा होतो, डिव्हिडंडचा पण फायदा होतो. बऱ्याचशा कंपनीज अशा पण तुम्हाला सापडतील मध्ये की ज्या बोनस सुद्धा देतील. बरोबर? तर जे काही बोनस बोनस तुम्हाला मिळेल, रेशोज मध्ये असतो हा बोनस. ते तुम्ही जर का ऍड केले, तर अशा प्रकारे तुम्ही हे जे तुमचं टार्गेट असेल, तर ह्याच्यापेक्षा खरं तर तुम्ही डिसिप्लिनने आणि व्यवस्थित विचार करून जर का इथं रिस्क घेतली, म्हणजे आपल्याला रिस्क इथं नाही घ्यायची. एकदम गुंतवून रिस्क नाही घ्यायची. आपण कॉमन मॅन आहोत, तर आपल्याला रिस्क इथं घ्यायची. ही जी डिपॉझिटची अमाउंट आहे, ही आपण कशा प्रकारे दर महिन्याला वाढवू शकतो? कारण इथं तर नाही वाढवू शकत आहे आपण. एक इथं आपल्याला लिमिट्स आहेत. इथून कोणाकडून आणून तर आपण इथं नाही लावणार, इथून तर आपण आपलेच लावणार आहेत. मग इथं तर हे तर आपल्या हातात आहे. का 5,000, 5,000, 500, 500-500 रुपयाने केवढा मोठा फरक पडतो. आता समजा इथे 5,000च्या ऐवजी आपण फक्त 6,000 केलं आणि बाकी सगळं तेच. तर बघा रिटर्न्स बघा. डायरेक्ट 14 लाखाने वाढले. काळ तेवढाच आहे. पण रिटर्न्स मात्र 14 लाखाने वाढले. तर हा फरक तुम्ही समजून घ्या आणि अशा प्रकारे कॅल्क्युलेट करून तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न्स तर मिळतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्यामध्ये जर का आपलं कॅपिटल जर का आपल्याकडे कमी असेल, तर ह्याचा अर्थ असा नाहीये, की आपण तेवढे रिटर्न नाही मिळवू शकत. रिटर्न्स मिळवू शकतो. फक्त आपल्याला वेळ द्यावा लागतो. आणि मित्रांनो, बरेचसे असे लोक आहेत, की ज्यांच्याकडे कॅपिटल आहे. ते त्यांचा बुद्धीचा वापर करत नाहीत. खूप जास्त रिस्क घेतात. खूप जास्त रिस्क घेतात किंवा चुकीच्या गोष्टी म्हणजे जे ऑप्शन्स ट्रेडिंग असतात किंवा असे जे इंट्राडे ट्रेडिंग असतात, त्यामध्ये ते गमावून बसतात. पैसा आहे म्हणजे अक्कल येत नाही. तर पैसा नसतानाच खरं तर आपण आपली बुद्धी चांगल्या प्रकारे चालवू शकतो. त्यामुळे तुम्ही कसे मॅनेज करता, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर का क्वेशन्स असतील ह्या कॅल्क्युलेटर बद्दल किंवा आणखी काही, तर हे तुम्ही खाली कमेंटमध्ये टाका. आपण यावर डिस्कशन करू शकतो.
धन्यवाद.